आ रहा हूं पलट के एक गुमनामी का समुंदर है, जाके डूब जाओ। सारी दुनिया को जो आ रहा हूं पलट के मैं राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे मंडळ स्पेशल व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतलेलं आहे, त्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे की स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा जो वाघाचा व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। इथं आपल्याला काही करायचं नाही, इथं फक्त वाघाचा व्हिडिओ ॲड करून तो आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं। इथं आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही। त्यानंतर काय करायचं आहे, आपला 12.10 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते सिम्पली ॲड करून घ्यायचे। ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे आणि याची जी लेंथ आहे ते आपल्याला 16.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आणि हा जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला सगळ्यात शेवट या लेअरच्या इथं आपल्याला ॲड करायचं। बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरं एक तुम्हाला अशा प्रकारे मंडळाचं जे नाव आहे ते आपल्याला सेट करायसाठी तुम्हाला अशा प्रकारे एक फलक दिलेला आहे। फलक म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्याच्यावर आपलं नाव आपण सेट केलेलं आहे। तर ती काय करायचं, अशा प्रकारे ॲड करून इथं प्रॉपर सेट करायचं। अशा प्रकारे बघू शकता सेट केल्यानंतर हे आपल्याला काय करायचं, लॉंग प्रेस करून त्याच्यावरती सेट करायचं। म्हणजे जे मंडळाचं नाव आहे ते तुम्हाला प्रॉपर असं दिसून येईल। तर इथं आता सेट केल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG तुम्हाला अशा प्रकारे जी पत्र PNG ओल्ड पत्र PNG तुम्हाला दिसून येईल ती आपल्याला ॲड करून 16.19 पर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन साईज आहे ती कमी जास्त करायची आहे आणि वरती आपल्याला वर्ष 14 म्हणून आपण एक PNG दिलेली आहे त्या PNGवर अशा प्रकारे सेट करायची आहे। सेट केल्यानंतर ही PNG आपल्याला काय करायची आहे, अशा प्रकारे जिथं वर्ष आपण लिहिलेलं आहे त्या वर्षाच्या इथं आपण सेट करणार आहोत। फक्त आपण या जिथं प्रॉपर अशी आपल्याला सेट करायची आहे। बघू शकता वर्ष 14 2011 ते 15 अशा प्रकारे ही PNG सेट केलेली आहे। त्यानंतर परत एकदा 12.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला ओम गणपती नमः एक PNG दिलेली आहे ती ॲड करून आपल्याला काय करायचं, त्याची साईज आहे ती प्रॉपर कमी जास्त करून अशा प्रकारे मधोमध सेट करायची आहे। सेट केल्यानंतर याचीही लेंथ आपल्याला प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची म्हणजे 16.29। त्यानंतर काय करायचं, ही आपल्याला लॉंग प्रेस करून तिथं वरती ठेवली तरी चालते आणि आपल्याला काय करायचं आहे की ही PNG आहे ती सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी ते आपल्याला 50% करून घ्यायची आहे। 50% करून घेतल्यानंतर परत एकदा 12.10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर गणपती जी PNG मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे। आता ही PNG मी इथं डेमोसाठी यूज करतो आहे। इथं तुम्ही तुमच्या मंडळाचा गणपतीची PNG ॲड करू शकता। ॲड करून घेतल्यानंतर ही PNG आहे ती आपल्याला अशा प्रकारे सेट करायची आहे। सेट केल्यानंतर बघू शकता प्रॉपर याचा लुक तुम्हाला दिसून येणार आहे। अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे। आता आपण इथं प्रॉपर सगळं ॲड केलेलं आहे। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे की आपल्याला या जो गणपती जी PNG आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा एक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल। तो इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला त्या PNGला अप्लाय करायचं आहे। म्हणजे PNGला अप्लाय केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता इथं आपण प्रॉपर मंडळाचं नाव सगळं ॲड केलेलं आहे। ते तुम्हाला चेंज कसं करायचं आहे, तर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मोरया गणेश मित्रमंडळ ही लेअर दिसेल, त्या लेअरवर क्लिक करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर इथं बघू शकता इथं तुम्ही खुडू शकताय, जिथं तुमच्या मंडळाचं कोणतंही नाव आहे ते तुम्ही इथं टाकू शकता।
अशा प्रकारे बघू शकताय मी इथं टाकलेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही इथं कोणताही चेंज करू शकता. जिथं वर्ष 14वे लिहिलं आहे तिथं आपल्याला काय करायचं, सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये करायचं आहे आणि इथं तुम्ही 15वे करू शकता. अशा प्रकारे बघू शकता. तुम्हाला कोणताही चेंज इथं करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकताय. अशा प्रकारे बघू शकता. इथे तुम्ही चेंज केल्यानंतर तुमच्या मंडळाचं नाव आणि वर्ष हे तुम्ही वरती चेंज केल्यानंतर हे प्रॉपर असं सेकंड ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. आता थर्ड ॲनिमेशनसाठी काय करायचं, इथं तुम्हाला मी PNG दिलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता. इथे लिहिलेल्या PNG दिल्या आहेत. फक्त काय करायचं आहे, 16.29 सेकंदाच्या बीटमार्कवर आल्यानंतर इथं आपल्याला खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक तुम्हाला PNG अशा प्रकारे दिलेली आहे. त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याची जी साईज आहे ती मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला PNG सेट करायची आहे आणि याची जी ऑफिसिटी आहे ती आपल्याला 50% करून घ्यायची आहे. 50% करून घेतल्यानंतर ही PNG आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे आणि बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर परत एकदा 16.29 सेकंदाच्या बीटमार्कवरून प्लसचे नाव क्लिक करून एक PNG आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे आणि याची ही लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. ही PNG लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला आल्यानंतर या PNGला सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि आपल्याला काय करायचं, 16.29 सेकंदाला PNG ॲड केल्यानंतर परत एकदा काय करायचं, एक व्हिडिओ ॲड दिलेला आहे. ॲड झाल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. तर स्क्रीन केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.